काँग्रेसचा प्रचार आता हिंदू महासभा करताना पाहायला मिळेल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात हे शक्य होणार आहे। काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट पाहायला मिळाला। हिंदू महासभेच्या उमेदवारांना चक्क काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकरांना पाठिंबा जाहीर केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून हिंदू महासभेचे उमेदवार अजिंक्य गावडे यांनी माघार घेतली आणि थेट नवीनचंद्र बांदिवडेकरांना जाहीर पाठिंबा दिलाय। बांदिवडेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा संबंध सनातनशी जोडला गेल्यानं त्यांची काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली होती। असं असताना आता पुन्हा एकदा हिंदू महासभेच्या उमेदवारांनी पाठिंबा जाहीर केल्यानं या मतदारसंघात नवीन समीकरणांची नांदी पाहायला मिळणार आहे। गावडेंच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसची ताकद वाढेल असा विश्वास बांदिवडेकरांनी व्यक्त केलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, अगदी निवडणूक जवळ आलेली असताना अशा पद्धतीने ट्विस्ट पाहायला मिळतोय। निश्चित रंगतदार होणार आहे इथली निवडणूक आता। नक्कीच काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि काल एकूण 13 उमेदवारांपैकी एकाने उमेदवारी मागे घेतली आणि ते होते गावडे म्हणून हिंदू महासभेचे उमेदवार होते। मात्र यांनी उमेदवारी मागे घेतानाच आपण आपला पाठिंबा जो आहे तो काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना जाहीर करत असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं आणि त्यामुळे आधीच बांदिवडेकर सनातनच्या संबंधावरून चर्चेत आले होते आणि त्यातच आता पुन्हा एकदा हिंदू महासभासारख्या संघटनेने त्याला पाठिंबा देणं आणखीनच हा जो बांदिवडेकरांचा नेमकं संबंध काय आहे हा देखील मुद्दा या निमित्तानं उपस्थित होता। पण आता हिंदू महासभेकडून काँग्रेसचा प्रचार केला जाणार हे स्पष्ट दिसतंय प्रणव। हो, निश्चितच, कारण आज तुम्ही संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात जाहीर केलेलं आहे की आम्ही काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते नवीनचंद्र बांदिवडेकर यांचाच प्रचार करणार। त्यामुळे नेमकं गणित काय असणार किंवा हे असणार याच्यावर सध्या चर्चा या मतदारसंघात सुरू झालेली आहे। अगदी बरोबर आहे प्रणव, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये हे वेगळं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे निश्चित एकंदरीत इथली निवडणूक रंगात आली असली तरी सुद्धा या संपूर्ण कोकण विभागातल्याच निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।